गणेशोत्सवाची सुरुवात आपण पुण्यात केली होती, शेवटही पुण्यात करावा असं मला वाटलं. म्हणूनच आज आपण आलो आहोत पुण्यातल्या वाकड परिसरात. जुन्या काळात एकत्र कुटुंब पद्धतीत बऱ्याचदा बायका म्हणायच्या, आमची मुलं मोठी कशी झाली आमच्या लक्षातही आलं नाही. जवळपास काळजी घेणारी, लक्ष देणारी खूप माणसं असायची. आज सुद्धा आपण अशाच एका मोठ्या एकत्र कुटुंबात आलो आहोत, जिथे लाडात वाढतोय छोटूसा अनिश. चला तर मग भेटूया अनिशला आणि कसपटे कुटुंबियांना. काय ते डक डा. हाय अनिश. हाय. आ म्हणजे हाय का? ओके. हाय. चला, माझी आणि अनिशची छान मैत्री झाली आहे. आता जाणून घेऊया हे सगळे अनिशचे कोण आहेत. तुमच्यापासून सुरुवात करूया. नमस्कार, मी अनिशची आई अपर्णा कसपटे. ओके. नमस्कार, मी अनिशचे वडील निखिल देवीदास कसपट. अरे बा. मी अनिशचा मामा प्रफुल्ल कोकणे. मी अनिशचा आजोबा देवीदास कसपटे. ओके. मी अनिशची आजी नंदा कसपटे. मी अनिशची आजी शांता कोकणे. मी अनिशची काकी पूनम कसपटे. अरे वा, सगळ्यांची ओळख झाली आहे. आता गप्पा मारूया अनिशच्या आई बाबांशी. लग्न काहीतरी लव्ह अरेंज लव्ह असं काहीतरी आहे, काय गोष्ट आहे नक्की? आम्ही फ्रेंड्स होतो. बरं. 4 वर्ष फ्रेंड्स होतो. नंतर त्यानंतर त्यांनी म्हणजे कॉलेज ऍट दी एंड विचारलं. बर. पण फक्त फ्रेंड्सच असतील का आई बाबा? 4 वर्ष फक्त फ्रेंड्स होतो आणि अचानक लग्न करायला विचारलं. तुम्हीच विचारा कसं शक्य आहे हे. काय वाटतं, खरं काय असेल? 4 वर्ष नुसती फ्रेंडशिप थोडी असते. असू शकते. असू शकते. बरं, चला मान्य करूया. मग कसं विचारलं लग्न कराल का? नाही, मी विचारलं तिला. हा. म्हणजे काय विचार आहे तुझा आपल्याला, म्हणजे माझ्याबद्दल काय वाटतं का तुला? हा. मग तर तिचं उत्तर होतं, मला काही प्रॉब्लेम नाही, पण पहिलं आपण घरच्यांचं घरी पहिलं हे करायचं. बर. मग घरी विचारलं. हो. आणि काही विरोध नव्हता घरी? नाही. बरं. आणि मग लग्नानंतर किती वर्षांनी जन्म झाला अनिशचा? अनिशचा 2.5 वर्षांनी. तुम्ही ठरवलं होतं असं थांबायचं किंवा असं काही काही? बरं बरं. आता किती महिन्यांचा आहे अनिश? अनिश आता 15 महिन्यांचा. 15 महिन्यांचा. डोहाळे कसले लागले होते तुम्हाला? प्रेग्नन्सीचा काळ कसा होता? हवं नको ते सगळं समोरच होतं. इतके लाड केले. अरे बा. कोणी सगळ्यात जास्त लाड कोणी केले? सगळ्यात जास्त म्हणजे सासू सासऱ्यांनी तर केलाच. ओके. पण अनिशच्या वडिलांनी पण भरपूर लाड केला. काय लाड केले? चॉकलेट पासून सगळं. मग कधीतरी रात्री अपरात्री काही मागितलं की नाही, मला आत्ता हे खावंसं वाटतंय, जाऊन घेऊन या म्हणून? नाही. नाही, असं काही नाही. थोडस काहीतरी म्हणायला पाहिजे होतं की त्या निमित्ताने. गुड न्यूज कशी सांगितली? सगळ्यात आधी यांना कशी सांगितली? मला जेव्हा कळालं तेव्हा पहिल्यांदा यांनाच कळवलं. कसं कळवलं? काहीच न बोलता. म्हणजे अशी काही प्रथा आहे का तुमच्याकडे, काही न बोलता गोष्टी सांगण्याची? वेगळी भाषा वगैरे का? पण मग त्यांना कसं सांगितलं? असं नजरेतनं वगैरे सांगितलं? नजरेतून कळलं. नजरेतून कळलं. असं तुम्हाला नजरेतून एकमेकांचं कळतं? खरं? खरंच? बरं, चला चेक करूया. या 2 चिठ्ठ्या आहेत. त्यापैकी तुम्ही एक चिठ्ठी निवडायची आणि तुम्ही एक. आणि त्यात जे लिहिलंय ना ते एकमेकांना नजरेतून सांगायचंय. ठीक आहे? चला निवडा. तुम्ही आधी एक चिठ्ठी निवडा. हा, आणि तुम्ही दुसरी. पहिला नंबर ताईंचा, कारण त्यांना जास्त अनुभव आहे. चिठ्ठीत वाचा, काय हळूच मनात वाचा, त्यांना नाही दाखवायचं. आणि आता ते त्यांना नजरेतून सांगा. हातवारे करून नाही, नजरेतून न बोलता. बरं, चला थोडेसे हातवारे अलाउड आहेत. काय म्हणताय त्या? हो, घराच्या बाहेर. नाही नाही, आपण वाचूया. या चिठ्ठीवर लिहिलं, रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते हैं. आता तुम्ही ट्राय करा.
तोंडाने नाही हा. ते नुसते हसतायत. त्यांच्या चिठ्ठीत काय लिहिलं मी वाचून दाखवते. मो गॅप खुश फेल फेल फेल. काही नजरेत बिजरेत ना काही बोलता येत नाही यांना. नाही, ज्या गोष्टी कळायच्या त्या कळतात आपण. तर नजरेने तुम्ही त्यांना सांगितलं, त्यांना ते कळालं, आणि मग पुढे आनंदी आनंद काय प्रतिक्रिया होती? पुढे डॉक्टरकडे आम्ही कन्सल्ट केलं. ओके. मग काही काळजी घ्यायची काय कसं ते सगळं विचारलं डॉक्टर. आणि डिलिव्हरीला काय धावपळ झाली का, गडबड झाली का, काय प्रसंग होता? अजिबात धावपळ नाही झाली. म्हणजे अनिश तसं 8.5 महिने पूर्ण झाल्यानंतर जन्म झाला. बर. आणि मी डिलिव्हरीसाठी इथूनच गेले होते. तर पहाटेच माझं पोट दुखायला लागलं 4 वाजता. बर. मग यांनीच नेलं हॉस्पिटलवर. ओके. मग तिथे मग भाऊ आई हे आले. बर. आणि म्हणजे आदल्या दिवशी पहाटे ऍडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:30 वाजता अनिशचा जन्म झाला. बर. सो 24 तास तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता? हो. अरे वा. मग कसा होता अनुभव तो? खूप छान. खूप छान. ही नवीन पहिली स्त्री भेटली आहे 24 तास कळा घेण्याचा अनुभव छान सांगते. कोण आहात हो तुम्ही? नवीन अनुभव होता, छान होता. थोडं सहन करायला नवीन लागलं. असला तरी वाईटच असतं. म्हणजे मला तरी अजिबात चांगला वाटला नव्हता. सहन करावं लागलं. थोडं सहन करावं लागतं. पण मग पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर कसं वाटलं? बाळ खूप असं म्हणजे कापसासारखं होतं, गोरं आणि एकदम भाऊलीसारखे हातपाय होते, छोटे छोटे. असं वाटलं नाही की आपलं बाळ आहे. फक्त पोट दुखेपर्यंत असं वाटत होतं मी प्रेग्नंट आहे, मला बाळ होणार आहे. पण बाळ झाल्यानंतर असं वाटलं नाही की आपलं बाळ इतकं भारी. तुम्हाला असं इतकं अप्रूप वाटत होतं त्या बाळाचं की हे आपलं असू शकतं असं वाटत होतं. अच्छा. तुम्हाला कसं वाटलं होतं पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर? आनंद झाला खूप आणि जबाबदारी पण वाढली. काय स्वप्न पाहिली आहेत पुढे? काय प्लॅन्स आहेत अनिशसाठी? अनिश मुळातच ऍक्टिव्ह असल्यामुळे तो स्पोर्ट्समध्ये जावा असं वाटतं. म्हणजे स्पोर्ट्स असावंच सोबतीला. आणि शिवाय एरोनॉटिकल इंजिनियर व्हावं किंवा मग त्याची जी आवड तयार होईल हळूहळू, म्हणजे कालांतराने जी आवड तयार होईल त्याच्यात त्यांनी प्रगती करावी. अरे वा. तुम्हाला काय वाटतं? तुमचं काही स्वप्न आहे का? नाही, त्याचं भविष्याबद्दल विचार करायला अजून तो लहान आहे खूप. तसा काही विचार केला नाही अजून, पण त्यांनी समाजसेवा करावी अशी माझी मनापासून इच्छा आहे. वा वा वा. चला आता शेवटच्या भागाकडे. एकमेकांच्या नावाचे उखाणे बरेच घेतले असतील लग्नाच्या वेळेला. अनिशचं नाव वापरून एक छानसा उखाणा ऐकवा आम्हाला. श्रावणात पश्चिमेकडनं वाहतो वारा, अनिश माझ्या स्वप्नांचा तारा. अरे वा. किती छान. मग अशी सुनबाई बोलताना म्हणाल्यात प्रेग्नन्सीमध्ये सगळ्यात जास्त लाड सासू सासऱ्यांनी केले. तर काय काय लाड केले सुनेचे? काय तिला हवे ते तिचे काय डोळे असतील, काय पाहिजे असेल ते सगळे दिले. तुमच्या हातचं काय आवडायचं खायला तिला? तिला माझ्या हातची मासवडी जास्त आवडते. मासवडी म्हणजे काय असतं? भाकरवडी टाईप असते ते. भाकरवडी सारखी असते. अरे वा. हा सासरकडचा प्रकार आहे? माहेरी असायचा का नाही? नाही, तसं पाहिलं तर मम्मींच्या हातची अनारशी खास आहेत. अनारसे. बर. आणि मासवड्या म्हणजे आवडीने खाते त्यांच्या हातच्या. बर. मला एवढे जमत नाही. हो का? तुला पण आवडते का मासवडी? आई, तुम्ही काय लाड केलेत? काही करून आणायचात का लेकीसाठी? किंवा तुमच्या हातचं तिला काही खायला आवडायचं का? माझ्यापेक्षा ह्या जास्त लाड पुरवतात, त्यामुळे मी काही आणून देत नव्हती तिला. नाही. कसं वाटलं पहिल्यांदा बाळाला हातात घेतल्यावर? दोन्ही आज्यांनी आपला अनुभव सांगा. आजी? छान वाटलं. खूप छान वाटलं. आणि आजी? मला पण छान वाटलं. छान वाटलं. आनंद झाला. हो. कधी तिला असं म्हटलं की आता नातवंड हवंय किंवा असं काही बोलणं झालं? नाही, आपल्या वाट पाहण्यापेक्षा त्यांचं नियोजन जास्त होतं, त्यामुळे आपण कधी वाट पाहिलीच नाही. बर. जेव्हा देतील तेव्हा देतील बातमी. तुम्ही कधी म्हटलं का सुनबाईंना लेकाला? काय म्हणायचं? भाजेला आता एक लहान मुलाला म्हणून. आजोबा, तुमची काय ड्युटी असते? मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये सर्व्हिसला आहे. बर. तिकडनं आल्यानंतर त्याला त्याच्या सायकलमध्ये घालायचा हा. आणि फिरायला न्यायचा. अरे वा. बर. 4 दिवस फिरवण्याची ड्युटी तुमची असते? हो. हा. 4 दिवसापूर्वी त्याला मी घेतला, हा. ते गाडी सायकल मध्ये घातला हा. आणि असं फिरवत चाललो होतो त्याला. म्हणजे जाताना
3-4 मुली IT पार्क मधलेच असतील त्या, बर. जीन पॅन्ट टॉप वगैरे घातलेले मस्त, म्हणजे चांगल्या होत्या त्या. अच्छा. तर त्यांनी ह्याला पाहिल्या ते गाडी थांबवली त्यांची बर. आणि हाऊस स्वीट असं त्या म्हटलं. हाऊस स्वीट म्हणाले. बर. हाऊस स्वीट ही हा. त्यांनी ते गालाचे हे घेतले, गालगुच्चे घेतले. गालगुच्चे घेतले. बर. त्याच्यानंतर त्या हसून त्याला निघाल्या. हा. तर ह्यानी चालता फ्लाइंग किस दिला त्यांना त्या मुलींना. तर त्या इतक्या हसल्या. तो एक किस्सा आहे. वा 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 वा. बाळाचे पाय पाण्यात दिसतात असं म्हणतात. आत्तापासून करेक्ट लक्षणं आहेत असं मला सांगावंसं वाटतंय. बरं, आता आपण सगळ्यांबरोबर एक मजेदार खेळ खेळणार आहोत. त्याचं नाव आहे होय आणि नाही. बघूया कोणाची काय उत्तर आहेत. सगळ्यांकडे हो नाही उत्तरं आहेत. चला, पहिला प्रश्न. बाळ खूप चिडचिड करत असेल, खूप रडरड करत असेल, तर आई बाबांची चिडचिड होते का? आई बाबांची अजिबात कधीच चिडचिड होते. हो, बघा बघ, ममता, आईची ममता नाही म्हणतात, पण बहुतेक उत्तर हो आहे. बाळाला रमवण्यासाठी तुम्ही त्याच्यासमोर कधी नाच केला आहे का? दादांनी सगळ्या केल्या. नाही, काकीनी नाही. हो, आजी नाचल्या, नानी आजी पण नाचल्या. अरे वा. बाळाने तुमच्यापैकी कोणाच्या अंगावर शी केली आहे का? हो, नाही, कधीच नाही तुमच्या अंगावर. व्हेरी गुड. चला, सगळे पावन आहेत. सांगा काय सांगताय? तो लहान होता 3 महिन्याचा. बर. त्याला मी घेतला सोफ्यावरती हा. आणि असं घेतलं होतं त्याला. त्यांनी सू केली. बर. सू केली, ती वर गेली. बरोबर. वरून काय पडतंय म्हणून मी असं केलं. नेमकी तोंडात त्याला वाटलं वरून काहीतरी पडतंय, खालून वर जाऊन पडतंय, कळलं ना. अरे 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 अरे. वा वा वा, कमाल. आमच्या ह्या कार्यक्रमाच्या भागाला आम्ही म्हणतो किती सांगायचंय मला. बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या आपल्या मनात असतात, ज्या आपल्याला बाळाच्या आई बाबांना सांगायच्या असतात. कधीतरी उगाच ते बाळाला रागवलेले असतात आणि आपल्याला असं वाटलं असतं की नको, त्यांनी आता रागवायला नको होतं, किंवा कधीतरी त्यांनी काहीतरी खूप छान केलं असतं आणि आपल्याला त्यांचं खूप कौतुक वाटलेलं असतं. या गोष्टी आपण सहसा बोलून दाखवत नाही, मनात ठेवतो का मला माहित नाही. पण आम्ही तुम्हाला ही संधी देतोय. किती सांगायचंय मला ह्या संधीचं नाव आहे. तर किती सांगायचंय मला या माध्यमातून तुम्ही त्यांना तुमच्या मनातलं सगळं काही बोलून दाखवू शकता. त्यांना मात्र बोलायची परवानगी नाहीये. त्यांच्याकडे ह्या अशा स्माइलीज आहेत. आपण आजकाल मेसेजेस वरती सगळे साधारण ह्यातच बोलतो आणि त्यांना तर नजरेतून बोलायची ही सवय आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी कठीण नाहीये. ह्या घ्या तुमच्या प्रतिक्रिया. ठीक आहे, सुरुवात करायची. कोण बोलतंय सगळ्यात आधी?
जाणून घेतलं आहे, तुमच्या प्रतिक्रिया बघितल्या आहेत. अर्थात तुमच्याही मनात एकमेकांबद्दल काय काय असेल, अपेक्षा असतील आणि त्या तुम्हाला माहिती असतीलच, कारण हे तर नजरेतून बोलतात ना. तर या निमित्ताने स्पेशली अनिशच्या साक्षीने एकमेकांना काय प्रॉमिस कराल, इथून पुढे काय बदल घडवणार आहात स्वतःत, हात धरून प्रॉमिस करा बरं एकमेकांना. तिला कधी काही कमी पडून देणार नाही अनिशला. मला नका प्रॉमिस करू, त्यांना करा प्रॉमिस. अनिशला काही कमी पडून देणार नाही. ओके. आणि काहीतरी ते वेळ देत नाही असं म्हणाले ते. जेवढी जास्तीत जास्त वेळ देता येईल तेवढी द्यायला. ओके. आणि तुम्ही काय प्रॉमिस करता? तुम्हाला जेव्हा केव्हा पण वेळ नसेल तेव्हा मी असेल, त्यामुळे चिंता करू नका, मी त्याची भरपूर काळजी घेईन. अरे बा, चला अनिशच्या आई बाबांनी एकमेकांना प्रॉमिस केलं आहे. आता त्यांच्याबरोबर एक मजेदार खेळ खेळूया. गणेशोत्सवातला हा शेवटचा एपिसोड आणि आजचा खेळ म्हणूनच खूप खास आहे. गणपती बाप्पाचे फेवरेट मोदक आपण इथे ठेवले आहेत आणि तुम्हा दोघांचे डोळे या पट्ट्यांनी बंद केले जाणार आहेत. हे मोदक त्यानंतर आम्ही या टेबलवरती पसरवून ठेवणार आहोत, तुमचे डोळे बंद केल्यानंतर. ठीक आहे. तर 2 मिनिटांच्या वेळेत तुम्ही सुरुवात करून मोदक एक टेबलावरचा शोधायचा आणि तो निखिलला भरवायचा. ठीक आहे. तुम्ही मोदक खाऊन झाल्यावरती तुम्ही मोदक शोधायचा आणि तो अपर्णाला भरवायचा. असं करता करता 2 मिनिटांच्या आत जर तुम्ही कमीत कमी 6 मोदक, म्हणजे 3 तुम्ही ह्यांना आणि 3 तुम्ही त्यांना भरवू शकलात. आता त्यांना मोदक जास्त आवडतात म्हटल्यावरती तुम्ही त्यांना 4-5 भरवा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. ते तुम्ही ठरवा कोणी कोणाला किती भरवायचे, पण 6 मोदक शोधून भरवले गेले पाहिजेत. ते जर तुम्ही करू शकलात तर तुम्ही जिंकणार आहात अनिशसाठी झी युवा तर्फे खास मानाचा चांदीचा बाळकृष्ण. तुमची 2 मिनिटांची वेळ सुरू होते आता. वा वा. अरे थांबा 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 थांबा, कानात कानात नाही भरवायचं. अहो थांबा थांबा, वेळ आहे अजून. आता कुठे 40 सेकंद झाले. बस बस झाले ना 3. आता यांना खायला घालायचंय. तू नको रे. बस ना. चला 1 मिनिट झालंय. बस 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 बस. हा भरवा एक मोदक मोठा. व्हेरी गुड. तुमच्या डोळ्यांवरच्या पट्ट्या तुम्ही आता काढू शकता. कसं वाटतंय, दिसतंय का? पोट भरलं. पोट भरलं दोघांचं. कमाल. पण 6 मोदक तुम्ही एकमेकांना भरवले आहेत आणि तुम्ही जिंकला आहात. क्या बात आहे. तुम्ही जिंकला आहात अनिशसाठी खास झी युवा तर्फे हा मानाचा चांदीचा बाळकृष्ण. छोट्या अनिशला आणि कसपटे कुटुंबियांना भेटून आज खरंच खूप मजा आली. आशा आहे तुम्हालाही आजचा भाग आवडला असेल. गणेशोत्सव आता संपत आला आहे. उद्या अनंत चतुर्दशी, गणपती बाप्पाचं विसर्जन आणि मिरवणूक पाहायला अनेक भाविक गर्दी करतात. लहान मुलांना बरोबर घेऊन जातात. अशा वेळी लहान मुलं हरवतात, त्यांचा हात आपल्या हातातून सुटतो, आपल्यापासून ती दूर जातात. अशा घटना आपण सगळ्यांनी ऐकल्या आहेत. अशा वेळेला ती हरवू नये आणि ती तुमच्याकडे परत यावी यासाठी त्यांच्या खिशात आई वडिलांपैकी कोणाच्या तरी एकाचा नंबर आणि पत्ता अशी एक चिठ्ठी करून ती ठेवावी, किंवा या माहितीचं एक आय कार्ड बनवून मुलांच्या गळ्यात घालावं, ज्यामुळे जर ती कोणाला सापडली तर कुठे संपर्क करायचा, त्यांना कुठे आणून सोडायचं हे त्या व्यक्तीला कळू शकेल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. याबरोबरच आजच्या भागात इथेच थांबूया. आता भेट पुढच्या भागात, अर्थात एक नवं बालपण साजरं करण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याच्या कार्यक्रमात. त्याचं नाव आहे स्पर्श वात्सल्याचा. स्पेशल पार्टनर जगन्नाथ गंगाराम पेटणेकर ज्वेलर्स. जाता जाता तुम्हा सगळ्यांना अनंत चतुर्दशीच्या आणि या गणेशोत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या.